आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण जाणून घेणार आहोत फूड सेफ्टी या लेसन मधल्या अन्न रक्षण करण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत आणि त्या कशा वापरल्या जातात। माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओ सेशन मध्ये आपण आपल्या 5th लेसनला सुरुवात केली आहे, फूड सेफ्टी, अन्न पदार्थांची सुरक्षा। या लेसन मध्ये आपण पुढच्या टॉपिक्सला कव्हर करणार आहोत। लास्ट काही पार्ट मध्ये आपण फूड स्पॉइलेज, फूड वेस्टेज, मग ते क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह आणि त्यानंतर आपण पाहिलं फूड प्रिझर्वेशन कशा पद्धतीने आपल्याला करता येईल। आजचा आपला पॉइंट आहे मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन, म्हणजे अन्न सुरक्षित ठेवण्याच्या पद्धती कुठल्या कुठल्या आहेत बघूया। पहिली पद्धत आहे फ्रीजिंग, सेकंड आहे स्मोकिंग, थर्ड आहे यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स, फोर्थ आहे इरेडिएशन, फिफ्थ आहे यूज ऑफ गॅस, त्यानंतर 6 आहे यूज ऑफ प्रिझर्वेटिव्ह। यात पुन्हा 2 टाइप्स येतात, एक आहे नॅचरल आणि एक आहे केमिकल, आणि लास्ट वन आहे पाश्चरायझेशन। तर या पद्धतींचा अभ्यास आज आपण आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये करणार आहोत। टप्प्याटप्प्याने बघूया एक एक। सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया फ्रीजिंग म्हणजे नेमकं काय। Freezing. Biological and chemical reactions in food materials are slowed down at low temperature. As a result, food remains in good condition for a longer duration. That is why refrigerators are used in the kitchen. बघा, फ्रीजिंग म्हणजेच गोठवणे, गोठणीकरण। काय होतंय, बायोलॉजिकल आणि केमिकल ज्या रिएक्शन्स असतात ह्या जर अन्न पदार्थांमध्ये झाल्या नाहीत तर सूक्ष्मजीवांची वाढ होणार नाही, आणि मग कमी तापमानाला बायोलॉजिकल आणि केमिकल रिएक्शन्सचा जो वेग आहे प्रक्रियांचा हा खूप जास्त संथ होतो, कमी होतो, स्लो डाऊन। त्यामुळेच अन्न पदार्थ जास्त काळ टिकू शकतात, आणि मग म्हणूनच आपण बघतो की अन्न पदार्थ जास्त काळ टिकावेत म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा रेफ्रिजरेटरचा आपण वापर करतो। Each type of bacteria grows in certain temperature range, म्हणजेच प्रत्येक प्रकारचा बॅक्टेरिया हा वेगवेगळ्या टेम्परेचरला डेव्हलप होत असतो, त्याची ग्रोथ होत असते। म्हणजे एका सारख्याच तापमानाला सगळ्यांचीच वाढ होते असं नाही, ही रेंज वेगळी असू शकते। साधारणतः 40 ते 140 फॅरनहाइट या तापमानाच्या आत सूक्ष्मजीवांची वाढ होत असते, आणि म्हणून जेव्हा आपण फ्रीजिंगचा मुद्दा पाहिला तर कमी तापमान, 4 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असल्यानंतर सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते, थांबते, आणि मग म्हणूनच अन्न सुरक्षित राहू शकतं। कुठलंही अन्न शिजवल्यानंतर ते 4 तासांच्या आत, कमीत कमी 2 तासांच्याच आत ते फ्रीज करायला हवं, जेणेकरून त्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होणार नाही। त्यानंतर आपण बघूया स्मोकिंग। स्मोकिंग म्हणजे नेमकं काय। स्मोकिंग म्हणजेच धुरीकरण, ज्याच्यामध्ये धुराचा वापर केला जातो आणि त्यामुळे अन्न पदार्थाचं संरक्षण केलं जाऊ शकतं। फूड इज प्रिझर्व्ड विथ द हेल्प ऑफ स्मोक, म्हणजे अन्न हे धूर देऊन संरक्षित केलं जातं, आणि म्हणून या प्रक्रियेला आपण धुरीकरण किंवा स्मोकिंग असं म्हणतो। ॲल्युमिनियम फॉस्फाईड इज यूज्ड इन दिस मेथड। आता या प्रक्रियेमध्ये धूर निर्माण करण्यासाठी कोणत्या घटकाचा वापर केला जातो, तर ते आहे ॲल्युमिनियम फॉस्फाईड। या सहाय्याने आपण अन्न सुरक्षित ठेवू शकतो, सूक्ष्मजीवांची वाढ टाळू शकतो, आणि अन्न बराच काळ चांगल्या स्थितीत राहू शकतं। त्यानंतर आपण बघूया यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स। यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशकांचा वापर करणं। मॅलेथियन इज स्प्रेड ऑन द गनी बॅग्स कंटेनिंग फूड ग्रेन्स। काय केलं जातं, आपण जेव्हा पोत्यांमध्ये धान्य भरतो तेव्हा मॅलेथियनचा फवारा त्याच्यावरती मारला जातो, जेणेकरून अन्न जास्त काळ टिकून राहावं, धान्याला कीड लागू नये किंवा इतर प्रकारच्या बॅक्टेरियाजमुळे धान्य खराब होऊ नये। 4th नंबर आपण पाहणार आहोत आता इरेडिएशन। इरेडिएशन म्हणजेच किरणीयन, म्हणजे आयनीभवन करणाऱ्या किरणांचा मारा करणं। इन दिस मेथड फूड इज एक्सपोज्ड to ionizing radiation such as high energy electrons emitted by accelerators
एक्स-रेज, गॅमा रेज इमिटेड बाय रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स एटसेट्रा. काय केलं जातं या पद्धतीत? अन्न पदार्थ चांगले राहावेत म्हणून आयनीभवन करणारे जे किरण आहेत त्यांचा मारा असतो. जसं की ज्या इलेक्ट्रॉन्सची क्षमता खूप हाय आहे, हाय एनर्जी ज्या इलेक्ट्रॉन्समध्ये आहेत, असे इलेक्ट्रॉन त्वरकांद्वारे, ॲक्सिलरेटर ज्याला आपण म्हणतो, क्षकिरण किंवा किरणोत्सारी समस्थानिके जे असतात त्यांच्याद्वारे गॅमा किरण उत्सर्जित केले जातात त्या पदार्थांवरती. धिस प्रोसेस डिस्ट्रॉयज द मायक्रोब्स, इन्सेक्ट्स एटसेट्रा. आणि ह्या प्रोसेसमुळे काय होतं? सूक्ष्मजीव असतील, बुरशी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कीटक, त्यांचा नाश केला जातो. शेल्फ लाईफ ऑफ फ्रूट्स इन्क्रीजेस ड्यू टू इन्क्रीज इन रायपनिंग पिरियड. द शेल्फ लाईफ ऑफ पोटॅटोज अँड ऑनियन्स इन्क्रीजेस ड्यू टू स्लो डाऊन स्प्राउटिंग. म्हणजेच काय तर फळांचा जो पिकण्याचा कालावधी असतो तो जर वाढला तर त्यांची हानी कमी होते. तसंच त्यांना अंकुर येण्याची प्रक्रिया जर मंद झाली, जसं की आपण बटाट्यांना बघतो, कांद्यांना बघतो, अंकुर फुटतात आणि त्यामुळे हे पदार्थ लवकर खराब होऊन जातात. मग हे अन्नपदार्थ जास्त काळ टिकून राहावेत यासाठी त्यांच्यावरती जेव्हा अशा प्रकारच्या गॅमा किरणांचा मारा केला जातो, हे पदार्थ जास्त दिवस, जास्त काळ चांगल्या पद्धतीने टिकून राहतात. फिफ्थ नंबर आहे यूज ऑफ इन्सिड गॅस. यूज ऑफ इन्सिड गॅस म्हणजे वायूंचा वापर करणे. नायट्रोजन गॅस इज फिल्ड इन एअरटाइट पॅकेट्स ऑफ पोटॅटो वेफर्स अँड अदर फूड पॅकेट्स ऑर फूड प्रोडक्ट्स, दस प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ फंगस अँड इन्सेक्ट्स इन देम. काय होतं? वेफर्स किंवा इतर कुठल्याही प्रकारचे जे पॅकेट्स हवाबंद असतात आणि ते सील करून, एअरटाईट करून ते पॅकेट तयार केलं जातं, जेणेकरून आतमध्ये कुठल्याही प्रकारच्या जर्म्सचा शिरकाव होऊ नये किंवा ते तयार होऊ नये. तर त्यासाठी पिशव्या त्या बंद करताना, हवा बंद करताना नायट्रोजन या वायूचा वापर केला जातो. नायट्रोजनचा वापर केल्यामुळे काय होते? आतमध्ये कीटक, इन्सेक्ट किंवा फंगस, कुठल्याही प्रकारची बुरशी वाढत नाही. कारण आतमध्ये जर वातावरण त्या पद्धतीने नसेल आणि थोडेसेही दमट वातावरणामध्ये बुरशी, मॉइस्ट वातावरणामध्ये बुरशी लगेच वाढायला सुरुवात होते. परंतु नायट्रोजन गॅसमुळे आणि हवा बंद असल्यामुळे बुरशीच्या वाढीला आळा घातला जातो. 6 नंबर आहे यूज ऑफ प्रिझर्वेटिव्स. याचे दोन प्रकार आहेत, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. पहिला आहे नॅचरल आणि दुसरा आहे केमिकल, म्हणजे नॅचरल प्रिझर्वेटिव्स आणि केमिकल प्रिझर्वेटिव्स. यूज ऑफ प्रिझर्वेटिव्स, परिरक्षकांचा वापर. नॅचरल प्रिझर्वेटिव्स म्हणजेच नैसर्गिक प्रिझर्वेटिव्स, परिरक्षक जे निसर्गातच मिळतात. सम नॅचरली अवेलेबल मटेरियल्स लाईक सॉल्ट, शुगर, ऑइल आर यूज्ड ॲज प्रिझर्वेटिव्स इन पिकल्स, जॅम्स, मुरब्बा, पेठा एटसेट्रा. बघा, निसर्गातच सर्वसामान्यपणे जे पदार्थ उपलब्ध आहेत, जसं की त्यात आहे मीठ, तेल, साखर, या पदार्थांचाच वापर करून आपण काय काय बनवतो बरं घरी? आई बनवते बऱ्याच गोष्टी, तुम्ही पाहत असाल, आणि त्या बऱ्याच काळापर्यंत बर्नीत ठेवल्यावर त्या तशाच राहतात, त्या खराब होत नाहीत. ज्याच्यात आहे लोणची, जाम, मुरांबे, पेठा इत्यादी पदार्थ अशा पद्धतीने नॅचरल प्रिझर्वेटिव्स वापरून तयार करता येतात आणि साठवून ठेवता येतात. केमिकल प्रिझर्वेटिव्स, पहिला आहे नॅचरल प्रिझर्वेटिव्स आणि सेकंड आहे केमिकल प्रिझर्वेटिव्स. ॲसिटिक ॲसिड म्हणजेच विनेगर, सिट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झोएट and some nitrate and nitrite salts are some examples of chemical preservatives. केमिकल प्रिझर्वेटिव्सची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. ॲसिटिक आम्ल आहे, विनेगर आपण जे चांगलं ओळखतो, सायट्रिक आम्ल, सोडियम बेन्झोएट आणि नायट्रेट आणि नायट्राईट या प्रकारचे काही क्षार, या सगळ्या समाविष्ट होतात केमिकल प्रिझर्वेटिव्समध्ये. दे आर यूज्ड इन सॉसेस, जेलीज, जॅम्स and in packaged ready to cook vegetables and ready to eat foods etc. These preservatives keep the food safe for a very long duration. काय होतंय? बऱ्याच काळापर्यंत अन्न टिकून ठेवण्यासाठी आता कशामध्ये या सगळ्या एक्झाम्पल्सचा वापर होतो, तर त्यामध्ये वापर होतोय सॉस बनवण्यासाठी, जेली बनवण्यासाठी, जाम आणि शिजवण्यासाठी लगेच रेडी असलेल्या भाज्या. आपण बघतो आपल्याला मार्केटमध्ये रेडी टू कुक काही मसाले मिळतात, जे फक्त घरी येऊन आपण पाण्यात टाकले की ती भाजी तयार होते, त्यांना आपण रेडी टू कुक असं म्हणतो. त्यामध्ये ते टाकले जातात जेणेकरून त्या प्रकारचा मसाला जास्त काळ चांगला राहावा. अन्नाची तयार पाकिटं जी लगेच आपण खाऊ शकतो, रेडी टू
ईट अशा पद्धतीची काही पाकिटं असतात, ती लगेच खाण्यासाठी ती बऱ्याच काळ चांगली राहावीत, टिकून राहावीत म्हणून त्यामध्ये सुद्धा या रासायनिक म्हणजेच केमिकल प्रिझर्वेटिव्हचा वापर केला जातो. आता लास्ट आहे पाश्चरायझेशन. पाश्चरायझेशन, आता पाश्चरीकरण करणं. आता सामान्यपणे मला असं वाटतं की तुम्ही जर कधी तुमच्या घरी मिल्क बॅग आणली असेल तर त्यावरती लिहिलेलं असतं होमिजनाइज्ड पाश्चराइज्ड गाईचं दूध. तर नेमकं पाश्चरायझेशन म्हणजे काय? धिस मेथड इन्व्हॉल्व्स हीटिंग द मिल्क और अदर सिमिलर फूडस्टफ्स अप टू अ सर्टन टेम्परेचर. यात काय केलं जातं, दूध किंवा त्यासारखे जे काही पदार्थ आहेत ते एका ठराविक तापमानापर्यंत उकळवले जातात, उष्णता दिली जाते, गरम केले जातात. फॉर एक्झाम्पल मिल्क ॲट 80 डिग्री सेल्सिअस फॉर 15 मिनिट्स. दूध 15 मिनिटांकरता तापवायचं आहे 80 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाला. अँड कुलिंग इट क्विकली, आणि तापवल्या त्याला ताबडतोब लगेचच इमिजिएट थंड केलं जातं. या प्रक्रियेमुळे काय होतं, पटकन तापवणे आणि अचानक थंड करणे. सो धिस डिस्ट्रॉईज द मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क अँड इट कीप्स फॉर अ लॉंगर ड्युरेशन. यामुळे काय होतं, त्यात असणारे सर्व सूक्ष्मजीवांचा समूळ नायनाट होतो, नाश होतात आणि दीर्घकाळापर्यंत ते परत येत नाहीत. आणि दूध किंवा तत्सम पदार्थ, अदर फूड मटेरियल्स, अदर फूडस्टफ्स सिमिलर टू मिल्क, ते चांगल्या प्रकारे तसंच दीर्घकाळ टिकतं, लॉंगर ड्युरेशन सेफ राहतं. आणि म्हणून पाश्चरायझेशन या पद्धतीचा अवलंब केला जातो. डू यू नो दॅट इन महाराष्ट्र irradiation plants have been installed at Lasalgaon for onions and potatoes and at Navi Mumbai for spices and condiments. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये लासलगावला कांदे आणि बटाटे यांवरती मारा करणारे जे काही आपण किरणोत्सारी आत्ताच गॅमा किरण वगैरे पाहिलं त्यांचे यंत्र उभारलेले आहेत, संयंत्र. आणि नवी मुंबई या ठिकाणी मसाल्याच्या पदार्थांवरती किरणीयन करणारी संयंत्र उभारलेली आहेत. आपण पाश्चरायझेशन ह्या अन्न रक्षण करण्याच्या पद्धतीचा आत्ताच काही वेळापूर्वी उल्लेख केला आणि ती शिकलोय. तर या बाबतीतल्या एका ग्रेट सायंटिस्टची ओळख आपण करून घेणार आहोत. द मायक्रोबायोलॉजिस्ट लुईस पाश्चर डेव्हलप द टेक्निक ऑफ प्रिझर्विंग द क्वालिटी ऑफ फूड बाय रेझिंग इट्स टेम्परेचर टू प्रिव्हेंट मायक्रोबायल ग्रोथ इन द फूड. म्हणजेच काय, तर वाढलेल्या तापमानाचा वापर करायचा आणि अन्नपदार्थ त्यातली जी सूक्ष्मजीव आहेत त्यांचा नायनाट करून टाकायचा. आणि सूक्ष्मजीवांचा नायनाट झाला की पदार्थ बराच काळ टिकून राहतो, त्याची गुणवत्ताही चांगली राहते. आणि मग म्हणून ही पद्धत ज्यांनी शोधून काढली त्या शास्त्रज्ञांचं नाव आहे, ते एक मायक्रोबायोलॉजिस्ट होते, म्हणजे जीवाणूशास्त्रज्ञ लुई पाश्चर. आणि त्यांच्याच नावावरून या टेक्निकला पाश्चरायझेशन असं नाव देण्यात आलंय. तर आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण अन्न रक्षण करण्याच्या पद्धती जाणून घेतल्यात. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉइंट कव्हर करायला. तोपर्यंत गुड बाय.